नमस्कार. आता आपण पाहत आहोत वराह पुराण आणि कथाभाग 10 आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता यामध्ये कथाभाग आहे गौरमुखांची ब्रह्मलीन अवस्था. यानंतर पृथ्वीने भगवान वराहांना विचारले, भगवन मुनिवर, गौरमुखांनी मार्कंडेयापासून श्राद्धविधी ऐकल्यावर काय केलं? तेव्हा भगवान म्हणाले, वसुंधरे, मार्कंडेयांची बुद्धी अपरिमित होती. त्यांच्याकडून पितृकल्प ऐकल्यावर गौरमुखांना 100 जन्माची स्मृती झाली. त्यावर पृथ्वी म्हणाले, भगवान गौरमुख पूर्वजन्मी कोण होते? त्यांचं नाव काय? त्यांना ही स्मृती कशी आली हे आपण मला सांगावे. तेव्हा भगवान वाराह म्हणाले, वसुंधरे, हे गौरमुख पूर्वीच्या एका कल्पात स्वतः भृगु मुनी होते, म्हणजे भृगु ऋषीच होते आदल्या जन्मातले ते. मार्कंडेयांनी त्यांना ज्ञानाची प्राप्ती करून दिली. या प्रकारे उपदिष्ट झाल्यावर त्यांना आपल्या सर्व जन्माची स्मृती प्राप्त झाली. त्यावेळी गौरमुख पितरांसाठी 12 वर्षेपर्यंत श्राद्ध करत होते. त्यानंतर श्रीहरीची आराधना करण्यासाठी त्यांनी त्याची स्तुती केली. प्रभास क्षेत्री जाऊन त्यांनी दैत्यदालन परमप्रभूची प्रार्थना करताना म्हटले, जे शत्रूचा दर्प दूर करतात, ब्रह्मवेत्यात जे श्रेष्ठ आहेत, सूर्य, चंद्र, अश्विनी कुमार यांच्या रूपात जे स्थित आहेत, जे परमपुराण आदिपुरुष आहेत, जे देवादिदेव भगवान नारायण या नावाने विख्यात आहेत, त्या मंगलमय श्रीहरीची मी आता स्तुती करतो. प्राचीन काळी जेव्हा वेद नष्ट झाले तेव्हा या आदिपुरुषाने पर्वतासमान विशाल असे मत्स्याचे रूप धारण केले. त्यांच्या पुच्छाच्या अग्रभागी तेजाची छटा चमकत होती. अशा या शत्रुसूदन भगवान श्रीहरीची मी स्तुती करतो. समुद्र मंथनाच्या वेळी श्रीहरीने कच्छपाचं रूप धारण करून महान अशा मंदराचलास आश्रय दिला. अशा पुराणपुरुषवादी देवेश्वर भगवानांनी माझं रक्षण करावं. अशा पुराण पुरुष देवेश्वरांनी माझं रक्षण करावं. याच श्रीहरीने महावराहाचं रूप धारण करून रसातळात प्रवेश केला आणि तेथून पृथ्वीला वर आणलं. म्हणून पृथ्वीला रसा हा शब्द पण वापरला जातो. अशा श्रीहरींना देवांनी व सिद्धांनी महापुरुष म्हणून संज्ञा दिली आहे. या असुर संहर्त्या सनातन श्रीहरींनी माझं रक्षण करावं. जे प्रत्येक युगात भयंकर असे नरसिंह रूप धारण करतात, ज्यांचं मुख अत्यंत भयावह असतं आणि कांती सुवर्णा समान असते आणि ज्यांचा स्वभावाचं दैत्याचं दलन करणं हाच एक त्यांचा मूळ हेतू असतो, असे योगीराज जगताचे परम आश्रयस्थान भगवान श्रीहरी माझं रक्षण करोत. ज्यांचं कधीही माप होत नाही तरीही बळीचा यज्ञ नष्ट करण्यासाठी ज्या योगात्म्यानं योगाच्या बलाने दंड आणि मृगचर्म इत्यादी सुशोभित असं वास्तव रूप धारण करून हे त्रैलोक्य व्यापून टाकलं, ते परमप्रभू माझं रक्षण करोत. ज्यांनी महापराक्रमी परशुरामाचं रूप धारण करून 21 वेळा सर्व भूमंडळावर विजय मिळवला आणि नंतर ते कश्यपांना समर्पण केलं, ते सज्जनाचे रक्षक आणि असुराचे संहारक आहेत. अशा हिरण्यगर्भ भगवान श्रीहरींनी माझं रक्षण करावं. रामरूपाने राक्षसांचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींनी माझं रक्षण करावं. चाणूर आणि कंस या दैत्यांच्या भयापासून देवांना निर्भय करणाऱ्या वसुदेव पुत्राने श्रीकृष्णाने माझं रक्षण करावं. सनातन ब्रह्ममय आणि महापुरुष असूनही वर्णव्यवस्थेच्या रक्षणासाठी प्रत्येक युगात कल्की या नावाने विख्यात असणाऱ्या श्रीहरींनी माझं रक्षण करावं. आपण पुरुषोत्तम आहात, समस्त कारणाचं कारण आहात. भगवान श्रीहरी आपण माझं रक्षण करावं. अशा प्रकारे गौरमुनींनी भक्तिभावाने नम्र होऊन गदाधारी श्रीहरीची प्रार्थना केल्यावर ते त्याच्या पुढे स्वतः प्रगट झाले. त्यांना पाहून मुनींचा आत्मा पूर्ण शांत झाला. गौरमुखाच्या शरीरातून विज्ञान आत्मा बाहेर पडला. तो श्रीहरींना मिळून मुक्ती संज्ञक सनातन रूपात नेहमीसाठी विलीन झालेला आहे. आता याला जोडूनच पुढचा कथाभाग आहे महातपाचे आख्यान.
एकदा पृथ्वीने भगवान वराहांना विचारले, भगवन, चिंतामण्यापासून जे प्रधान पुरुष प्रगट झाले त्यांना भगवान श्रीहरींनी वर दिला होता की तुम्हा सर्वांना त्रेतायुगात तुम्ही राजे बनाल. त्यांची उन्नती कशी झाली? 15 पुरुष निर्माण झाले होते ना चिंतामणीपासून. त्यांची नावं काय होती आणि त्यांनी कोणती कामं कोणती कोणती केली, काय काय केलं, आपण या सर्व प्रसंगाची मला हकीकत सांगावी. भगवान वराहांनी याही प्रश्नाची उत्तरे दिली. मनापासून प्रगट झालेला सुप्रभ नावाचा प्रधान पुरुष होता. तो त्रेतायुगात महान राजा झाला. त्याची हकीकत ऐकण्यासारखी आहे. प्रथम सत्ययुगात महाबाहू नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. तोच त्रेतायुगात पुन्हा राजा श्रुतकीर्ती झाला. त्रिलोकात तो महापराक्रमी म्हणून गणला गेला. मनापासून उत्पन्न झालेला सुप्रभ त्याच्याच घरी पुत्ररूपाने जन्माला आला. त्यावेळी प्रजापाल या नावाने त्याची प्रसिद्धी झाली. म्हणजे श्रुत कीर्ती नावाचा जो राजा आहे त्या राजाच्या पोटी हा सुप्रभ नावाचा प्रधान पुत्ररूपाने जन्माला आला आहे. त्याचं नावच आहे प्रजापाल, म्हणजे हा चांगलं प्रजेचं पालन करणार. एके दिवशी प्रजापाल शिकारीच्या उद्देशाने घनदाट गेला. तेथे अनेक हिंस्त्र पशु निवास करत होते. त्या वनात त्याने एक सुंदर आश्रम पाहिला व त्यात परमधार्मिक महातपा ऋषी निवास करत होते. निराहार राहून ते सतत परब्रह्माचे चिंतन करीत होते. तप करणे हेच त्यांचे मुख्य काम होते. त्या आश्रमात या राजाने प्रवेश केला. वनातील वृक्षांनी त्या आश्रमाच्या प्रवेश मार्गाची शोभा वाढवली होती. चंद्राने प्रकाश पसरावा त्याप्रमाणे घनदाट लता ग्रहाच्या रूपात परिणत झाल्या होत्या. म्हणजे लतावेलीनेच ते आश्रम तयार झाला होता. भ्रमरांची तृप्ती विनासायास तेथे होत होती. म्हणजे भुंगे तेथे अनेक फुलं असल्यामुळं त्यांना मध मिळत होता. विनासायास तेथे ते गुंजारव करत फिरत होते. लाल कमळाच्या पानाप्रमाणे कोमल नखाच्या वारांगणा तेथे सुंदर गीत गात होत्या. जणू इंद्राच्या अप्सरा स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आल्या आहेत. जवळच अनेक प्रकारचे पक्षी आनंदाने गुंजारव करत होते. शब्द ऐकून आल्हाद वाढवित होते. भ्रमरांचा गुंजारव सुरू होता. पक्ष्यांचा चिची चूचू शब्दांनी आवाज कलकलाट सुरू होता. निरनिराळ्या आकाराचे कदंब, अर्जुन, साखू नावाच्या वृक्षांनी त्या आश्रमाची शोभा वाढवली होती. पक्ष्यांचा मधुर ध्वनी येत होता. तेथे सज्जन पुरुष धैर्यपूर्वक आपल्या कामात व्यग्र होते. यज्ञकुंडातून धूर प्रगट होत होता. हवन करताच त्यातून ज्वाला प्रगट होत होत्या. ग्रस्त ब्राह्मणांकडून यज्ञ करविले जात होते. अशा आश्रमात प्रजापाल राजाने अनेक उपायाचा आश्रय घेऊन प्रवेश केला. ते समोरच त्याने अत्यंत तेजस्वी असे मुनी महातपांना पाहिले. मग त्यांचं नावच महातप आहे. त्यावेळी ते पुण्यात्म्यात व परब्रह्मवेत्यात श्रेष्ठ ऋषी कुशाच्या आसनावर बसले होते. अनंत सूर्यांनी चमकावे असे त्यांचे तेज होते. महातपाचे दर्शन होताच राजाची मृगयेची इच्छा दूर झाली. म्हणजे तो मारायला आला होता हरण, म्हणताना मृगया म्हणायचं, पण त्यामध्ये मग काय मिळतील ते प्राणी, हत्ती, घोडे, वाघ, सिंह वाटेल ते मारायचं, तसं ते होतं. पण त्याची इच्छा तिथं दूर झाली. ऋषींच्या संगतीत त्याचे विचार शुद्ध होऊ लागले. धर्माबद्दल त्याला आस्था वाटू लागली. अशा पवित्र अंतःकरणाच्या राजास पाहून महातपा मुनींनी त्याला आसन, पाद्य आदी देऊन त्याचा आदर सत्कार केला. त्या नरेशानेही मुनींना प्रणाम केला व त्या मुनींना राजाने प्रश्न केला, भगवन, दुःखरूपी या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी कोणते कार्य करावे? आपण मला कृपा करून सांगावे. या शरणागतास समजावून सांगावे. राजन, संसाररूपी सागर तरुण जाण्यासाठी मनुष्यानी पूजा, अर्चना, होम, ध्यान, दान, यज्ञ असं जे काही तुम्हाला जमतंय ते सगळं तुम्ही केलं पाहिजे. या उपकरण रूपी नौकेचा दृढ आश्रय घ्यावा. म्हणजे ही जी नौका चालते आपली भवसागर पार करायला, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा आश्रय घ्यावा. तू त्रिलोकेश्वर रूपी नौका तयार कर. भगवान नारायण स्वतः त्रिलोकेश्वर आहेत. त्यांच्या कृपेने नरकात जाणं होत नाही. राजन, मोठे भाग्यवान त्या देवेश्वरांना प्रणाम करतात आणि त्यांच्या चिंता दूर होतात.
कधीही नष्ट न होणारं परमपद त्या राजाला प्राप्त झालं. भगवान, आपण सर्व धर्मांना नीट प्रकारे जाणता. मोक्षाची इच्छा करणाऱ्या सनातन पुरुष श्रीहरीच्या विभूतीचं चिंतन कशा प्रकारे करावं, कृपा करून मला सांगा. आता पृथ्वी काय विचारते, ज्याला मोक्ष पाहिजे त्याने श्रीहरीची कशी पूजा अर्चा करावी, कसं भजन करावं ते मला सांगा. राजन, तू मोठा विज्ञ पुरुष आहेस. म्हणजे त्याने त्या ऋषींना विचारलं. आधी मुळात त्या तपा ऋषी जे आहेत त्याला हा जो राजा गेला आहे तो प्रजापाल नावाचा, त्याने विचारले की मोक्षासाठी मी काय करावं. राजन, तू मोठा विज्ञ पुरुष आहेस. संपूर्ण योग्यांचे स्वामी श्री विष्णू ज्या रूपाने अभिव्यक्त होतात त्यांचं वर्णन ऐक. पितरासहित सर्व देवदेवता, ब्राह्मणातील ब्रह्मदेव प्रभूती या सर्वांची उत्पत्ती श्री विष्णूपासून झाली आहे. अग्नी, अश्विनी कुमार, गौरी, गजानन, शेषनाग, कार्तिकेय, आदित्यगण, दुर्गेश 64 मातृका, 10 दिशा, कुबेर, वायू, यम, रुद्र, चंद्रमा आणि पितृगण यांच्या उत्पत्तीत जगतप्रभू श्रीहरीचीच प्रधानता असते. म्हणजे मुख्य रूपानं तोच ह्या सगळ्यांची उत्पत्ती करतो. आता याच कथानकात पुढचं कथानक आहे द्वितीया तिथी आणि अश्विनी कुमारांची उत्पत्ती. यानंतर प्रजापालाने ऋषींना विचारले. ब्रह्मन, अग्निदेवाचं महात्म्य समजलं. आता आपण प्राण, अपान रूप अश्विनी कुमाराची उत्पत्ती कशी झाली ते सांगावं. आपले प्राण असतात ना, त्याला आपण पंचप्राण हा शब्द वापरताना. मग त्यामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे हे 5 वायू आहेत. आणि हेच वायू बिघडले की आपल्या शरीराची दुखणी सुरू होतात. तर त्यामध्ये हे अपान रूप आहेत, प्राण आणि अपान. हे अश्विनी कुमार कसे झाले ते सांग. मुनिवर महातापानी याही प्रश्नाचे उत्तर दिले. मरीची मुनी हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. स्वतः ब्रह्मदेवाने आपल्या पुत्रांच्या रूपाने 14 रूपे धारण केली. त्यात सर्वात श्रेष्ठ मरीची. या मरीचीचेच पुत्र महान तेजस्वी असे कश्यप मुनी होत. मग त्याने त्या मरीचीने पुढे हे सप्तऋषी निर्माण केले. आपण मागाची कथा ऐकली, त्यांनी आपले पुढचे वंशज निर्माण केले आणि ते 7 ऋषी स्वर्गाला निघून गेले. ते प्रजापती तर सर्वात अधिक संपन्न होते, कारण ते देवांचे पिता होते कश्यप. 12 आदित्य त्यांचे पुत्र होते. भगवान नारायणाची तेजोमय रूपे म्हणजे हे 12 आदित्य. हे 12 आदित्य जन्माला कुणाचे आल्यापासून आले? कश्यप मुनीपासून आले. त्यांचे पुत्र होत. भगवान नारायणाची तेजोमय ही रूपे आहेत. हे 12 आदित्यात मार्तंड मोठा प्रतापशाली होता. हे पण 12 नावं आहेत ना सूर्याची, त्यातलं एक मार्तंड हे नाव आहे सूर्याचं. देवशिल्पी विश्वकर्म्याने आपली परमतेजोमयी कन्या संज्ञा हिचा विवाह मार्तंड. आता ही कथा आपल्याला माहिती आहे, आपण शनी लीलामृतात पण ही कथा ऐकलेली आहे की या मार्तंड जो आहे सूर्य, त्याला आपली संज्ञा नावाची पुत्री कोणी दिलेली आहे? तर विश्वकर्म्याने दिली आहे. त्यांना 2 संतान झाले. पुत्राचे नाव यम आणि कन्येचे नाव यमुना. आता या संज्ञेला काही सूर्याचं तेज सहन होत नसतं, त्यामुळे ती आपली प्रतिकृती छाया म्हणून निर्माण करते आणि ही स्वतः वनामध्ये घोडीचं रूप घेऊन राहत असते. आता बघूया ह्यात काय आहे. या संज्ञेला सूर्याचे तेज सहन झाले नाही. तिने मनाच्या समान गतिवान अशा वडवाचे म्हणजेच घोडीचे रूप धारण केले. तिने आपल्या छायेस सूर्याच्या घरी ठेवून ती स्वतः उत्तर कुरूला निघून गेली. या छायेलाही सूर्यापासून 2 संतान झाली. एक पुत्र शनी या नावाने विख्यात झाला आणि कन्येचे नाव तपती होते. छाया संतानांना विषमतेने वागू लागले तेव्हा सूर्यडोळाचे डोळे रागाने लाल झाले. कारण पहिलीची 2 मुलं आहेत आणि ही 2 मुलं स्वतःचं यम आणि तपती आहे. आणि पहिली 2 मुलं काय आहेत तर यम आणि यमुना आहे. आणि इकडे आहे शनी आणि तपती. मग त्यांना राग आला. भामिनी, तू आपल्या संतानांना विषमतेने वागवतेस, हे उचित नाही. परंतु सूर्याच्या त्या बोलण्याचा कसलाच परिणाम छायेच्या मनावर झाला नाही. तेव्हा ते दुःखित होऊन यमराज आपल्या पित्यास म्हणाला, तात ही आमची माता नाही, कारण ती शनी आणि तपती यांच्यावर जास्त प्रेम करते, आम्हास वाईट रीतीने वागवते. विमातेप्रमाणे ती आमच्याशी विषमतापूर्ण व्यवहार करते. म्हणजे तेव्हाही सावत्र आपल्या मुलांशी नीट वागतच नव्हती. सूर्याला माहितीच नव्हतं. ते म्हणे ही आमची माताच नाही आहे आणि ही विमातेप्रमाणे म्हणजे सावत्राईप्रमाणे आमच्याशी व्यवहार करते. यमासारखा जो पुढे झालेला आहे विख्यात, तो यम आणि
यमुना यांच्याशी ती वाईट वागत असते. हे सर्व समजून छाया क्रोधाने सज्ज झाली. तिने यमास शाप दिला की तू त्वरित प्रेतांचा राजा होशील. छायेचे हे कटू शब्द ऐकताच सूर्याने पुत्राच्या कल्याणासाठीच म्हटले, पुत्रा, चिंता करण्याचे कारण नाही. तू तिथे मनुष्याचे धर्म आणि अधर्म त्यांचा निर्णय तू करशील. लोकपालाच्या रूपाने तुझी स्वर्गात प्रतिष्ठा वाढेल. म्हणजे देवांचा लोकपाल कोण आहे? एक प्रकारे यमधर्म आहे. हिनं सांगितलं मोठं प्रेताचा राजा होशील, म्हणजे ही एकतर चुकीचं वागते आणि वरून ही शाप पण देते आहे. मग त्याने सांगितलं. त्याच वेळी सूर्यदेवाचा क्रोध आणखीन वाढला. त्यांचे चित्त चंचल झाले. त्याने शनीसही शाप दिला, पुत्रा, मातेच्या दोषामुळे तुझ्या दृष्टीत क्रूरता भरून राहील. कारण शनीच्या खूप खोड्या आहेत. शनी लीलामृत माझ्याच यूट्यूबवर मी टाकलेलं आहे, ते वाचा. ते तर खूप खोड्या आहेत त्याच्या. आणि मग ते दरवेळेस ते आई समजावून घ्यायची त्याला. आणि मग तुझ्या दृष्टीला तू क्रूर नजरेनं बघशील. म्हणून बघा, शनीचं दर्शन करताना कधी समोरून करायचं नाही, तर एका बाजूनं करायचं. असे म्हणून सूर्य संज्ञेस शोधण्यासाठी गेला. मग त्याने आता पहिल्या पत्नीला आपल्या शोधायला गेला तो. त्याने उत्तर कुरुत संज्ञा घोडीच्या रूपात हिंडत असलेली पाहिली, तेव्हा त्यानेही अश्वाचे रूप धारण केले. त्या उत्तर कुरुत जाऊन त्याने आत्मरूपी संज्ञेशी सृष्टीरचनेच्या उद्देशाने समागम केला. तेव्हा प्रचंड तेजाने शोभणाऱ्या सूर्याने वडवारू रूपिणी संज्ञेशी समागम केला, तेव्हा त्याचे तेज आणखीन वाढले व ते 2 भागात विभाजन होऊन पडले. आत्मविजयी व प्राण आणि अपान प्रथमच संज्ञेच्या योनीत अव्यक्त रूपाने स्थित होते. सूर्यदेवाच्या तेजाच्या संबंधाने ते 2 भाग मूर्तिमान झाले. या प्रकारे घोडीचे रूप धारण करणारी विश्वकर्म्याची पुत्री संज्ञा हीच 2 पुत्ररत्नाचा लाभ झाला. हे मूळचे 2 सूर्यपुत्र आहेत. अश्विनी कुमार नावाने ते प्रसिद्ध आहेत. सूर्य स्वतः प्रजापती कश्यपांचा पुत्र आहे आणि विश्वकर्म्याची पुत्री संज्ञा त्याची पराशक्ती आहे. सूर्याच्या अंशातून 2 अश्विनी कुमार प्रगट झाले. ते सूर्यास म्हणाले, भगवन, आम्हा दोघांसाठी आपली काय आज्ञा आहे? तेव्हा सूर्याने म्हणाले, मुलांनो, तुम्ही दोघांनी देवश्रेष्ठ प्रजापती भगवान नारायणाची भक्तिपूर्वक आराधना करावी. ते देवादिदेव तुम्हास अगत्याने वर प्रदान देतील. तेव्हा काय मूल लहान आहे, वाढवलं बिडवलं काय नाही. एक तर घोडीच्या पोटी जन्माला आले ना, ते पटकन मोठे झाले. तात आमच्यासाठी काय आता तुम्ही सांगणार आहे? आम्ही तुमची काय आज्ञा पाळावी? असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि ते म्हणते, तुम्ही नारायणाचं हे करा, पूजा अर्चा करा, ते तुम्हाला वर देतील. मग त्या 2 अश्विनी कुमारांनी अत्यंत कठोर असे तप केले. चित्तास संमोहित करून ब्रह्मपार नावाच्या स्तोत्राचा जप निरंतर करू लागले. अनेक वर्षानंतर नारायण स्वरूप ब्रह्मदेव संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना प्रेमाने वर दिला. हा सर्व वृत्तांत ऐकून राजा प्रजापालाने विचारले, ब्रह्मन, अश्विनी कुमारांनी अव्यक्त जन्मा भगवान श्रीहरीची आराधना ज्या स्तोत्रात केली, ते स्तोत्र मला ऐकायचे आहे. आपण कृपा करून मला ते सांगावे. मुनिवर महातप्पाने राजास त्या स्तोत्राचा मतितार्थ सांगितला. तो संक्षिप्तपणे असा आहे. आता तो मतितार्थ आहे. त्यांचे स्तोत्र म्हटलेलं आहे अश्विनी कुमाराने. ते काय म्हटलं? भगवान, आपण निष्क्रिय, निष्प्रपंच, निरामय आहात. आपणास कुणाचीच अपेक्षा नाही, अवलंबन नाही. आपण गुणातीत, स्वप्रकाशी, सर्वाधार आणि ममता शून्य आहात. म्हणजे काय नाही, ते एक ब्रह्म म्हणजे एक अशी स्थिर पडलेलं, एक आकार रहित, उकार रहित, काय नाही, त्याला वासर गंध चव काय नसतं, असं आहे. अशा ओंकार स्वरूप आपणास नमस्कार असो. मग तेव्हा त्यांना कुणाचं मायाप्रेम काही नसतं. भगवान, आपणच ब्रह्मदेव महाब्रह्मा, ब्राह्मणाचे प्रेमी पुरुष, महापुरुष, पुरुषोत्तम आहात. महादेव, देवोत्तम, स्थाणू या आपल्या संज्ञा आहेत. सर्वांचं पालन करणं हा आपला स्वभाव आहे. भूत, महाभूत, भूताधिपती, यज्ञ, महायज्ञ, यज्ञाधिपती, गुह्य, महागुह्य, गुह्याधिपती आणि सौम्य, महासौम्य, सौम्याधिपती हे सर्व शब्द आपणास सार्थपणे शोभतात. पक्षी, महापक्षी, पक्षीपती, दैत्य, महादैत्य, दैत्यपती आणि विष्णू, महाविष्णू आणि विष्णुपती ही सर्व आपलीच नावं आहेत. आपण प्रजेचे एकमेव अधिपती आहात.
अशा परमेश्वर भगवान नारायणांना माझा नमस्कार असो. अश्विनी कुमारांनी केलेल्या स्तुतीने प्रजापती ब्रह्मदेव संतुष्ट होऊन अत्यंत प्रेमाने ते म्हणाले, तुम्ही वर मागा. देवांनाही परमदुर्लभ असा वर मी तुम्हाला देईन. त्यामुळे तुम्ही तीनही लोकात सुखपूर्वक विचरण कराल. त्यावर अश्विनी कुमार म्हणाले, भगवान, आम्हास यज्ञातील देवभाग मिळावा. प्रजापती देवाप्रमाणेच सदा सोमपान करण्याचाही अधिकार आम्हाला असावा. देवाच्या रूपात आम्ही शाश्वत प्रतिष्ठित राहावं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, रूप, कांती, अनुपम आयुर्वेदाचं ज्ञान, सोमरस पिण्याचा अधिकार या सर्व गोष्टी तुम्हास देत आहे. अश्विनी कुमार हे देवांचे एक प्रकारे वैद्य आहेत. मुनिवर महातापाने ही सर्व हकीकत सांगून म्हणले, राजन, ब्रह्मदेवाने अश्विनी कुमारांना हे वर दिले त्या दिवशीची तिथी द्वितीया होती. सुंदर रूपाची अभिलाषा करणाऱ्यांनी या तिथीस व्रत करायला हवं. हे व्रत एका वर्षात पूर्ण केलं तर असा हा अश्विनी कुमाराच्या जन्माचा इतिहास आहे. हा प्रसंग श्रवण करणारा मनुष्य पुत्रवान होतो. याची मुक्तता सर्व पापापासून होते. इथे हा कथाभाग संपन्न झालेला आहे.